नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. 2 तारखेला सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या 8 पैकी 6 मागण्या मान्य केल्या. मोठा जल्लोष साजरा झाला. अगदी आझाद मैदान असेल, सीएसटी जे स्टेशन आहे ते असेल, किंवा संपूर्ण राज्यभर मराठा बांधवांनी मोठा जल्लोष साजरा केला. परंतु त्यानंतर, त्या दिवसानंतर, म्हणजे खरं तर त्याच दिवशी म्हणायला काय हरकत नाहीये, संध्याकाळपासून वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या. मराठा समाजामध्येच 2 मतप्रवाह आता बघायला मिळत आहेत. एक मतप्रवाह अर्थातच मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांचा आहे. तो हे मान्य करतोय की सरकारने जो जी आर काढलेला आहे त्यामधून मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे आणि हा मराठा समाजाचा मोठा विजय आहे, त्या आंदोलनाचा विजय आहे. दुसरा मतप्रवाह आहे तो हे मान्य करतोय किंवा असं मत मांडतोय की ह्या जी आर मधून मराठा समाजाला काहीही मिळालेलं नाहीये. जुनाच जी आर आहे आणि त्यांना नवीन काही मिळालेलं नाहीये. त्यामुळे जो त्रास मनोज जरांगे पाटील किंवा त्यांच्या समर्थकांनी मुंबईत येऊन सहन केला, त्या त्रासाचं काही चीज झालेलं नाहीये. जेवढा त्रास त्यांनी सहन केला त्या प्रमाणामध्ये मराठा समाजाच्या पदरामध्ये काय आलेलं नाहीये. मग हा मतप्रवाह मांडणारे जे लोक आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये टीकेचा सामना करावा लागतोय. सोशल मीडियावरती त्यांना ट्रोल केलं जातंय. अशातच आपल्यासोबत बाळासाहेब सराटे सर आहेत. छत्रपती संभाजीनगर येथून ते आपल्याशी जोडले गेलेले आहेत. सराटे सर, मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि थेट प्रश्न आहे, म्हणजे खूप चर्चा झालेली आहे ऑलरेडी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये, परंतु आता जे 2 मतप्रवाह आहेत त्याबद्दल तुमची भूमिका काय आहे? सर्वांना जय शिवराय. याचं उत्तर दोन्हीच्या मधलं आहे. बर. एक टोक आपल्याला गाठून चालणार नाही. एक म्हणजे जरांगे पाटील एक आंदोलक म्हणून, एक नेता म्हणून काही मिळालं की नाही त्यांना, तर ते हम्म. खूप काही मिळालं. कारण बर. त्यांनी 2-3 महिने आधी घोषणा केली. असं वाटलं होतं लोकांना की त्यांना सपोर्ट मिळणार नाही, लोक त्यांच्या मागे येणार नाही. हम्म. पण त्यांनी ते समाज आपल्या मागे आहे हे सिद्ध केलेले. बर. आणि अतिशय ताकदीने त्यांनी मुंबईकडे कूच केलं. जाहीरपणे त्यांनी सगळ्या गोष्टी सांगत सांगत मुंबईला गेले. आणि आम्ही येणार, तुम्ही परवानगी द्या नका देऊ, आम्ही येणार, हे त्यांनी घोषणा केली. ते तिथे जाऊन 5,000ची परवानगी असताना तिथे जाऊन बसले. एका दिवसाची परवानगी असताना तिथे त्यांना कोणी हटवू शकलं नाही. या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि जेवढा पाठिंबा मिळायचा होता, जेवढं लोकांनी वाहन घेऊन जायचं होतं, ते सगळं झालेलं आहे. 2 दिवस सरकारने तिथे सोयी सुविधा मिळू दिल्या नाही, लोकांना उपाशी मारलं, पाणी दिलं नाही, लाईट दिले नाही. तर लगेच 2 दिवसात समाजाने आपली सगळी रसद तिकडे पुरवली आणि त्याच्यावरती मात केली. म्हणजे सरकारचा तो जो फंडा होता की गैरसोय झाली की लोक पळून जातील, तर बरोबर. मराठा समाज गावोगावचा, तुम्हाला खोटं वाटेल सर, आमच्या मराठवाड्यातून इथून 300 किलोमीटर वरच्या गावांनी भाकरी तिकडे पाठवल्या. हो. म्हणजे इतक्या पाठवल्या की त्याची कल्पना नाही. म्हणजे सगळं गावच्या गाव अख्खं भाकरी करून चटणी लोणचं देत होतं. बरोबर. हे खूप मोठं यश आहे. याची कल्पना सरकारही करू शकणार नाही आणि याची कल्पना अन्य कोणाला येणार पण नाही. बर. तर हे सामाजिक सहभागाचा जर विचार केला तर प्रचंड यश आहे. मुंबईमध्ये जाऊन आपला प्रभाव दाखवायचा जर विचार केला तर प्रचंड यश आहे. त्या ठिकाणी 2 दिवस अडचण आली, तिसऱ्या दिवशी खूप सुविधा झाल्या म्हणून काही लोक शिथिल झाले. हम्म. काही लोकांना वाटलं आता, त्यांनी सांगितलं की आता इथे बसायचं नाही, 5,000 लोकांनी थांबायचं. तर जरांगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे मुंबईत कुठे जायचं, त्यांनी तर इकडे तिकडे भटकत राहिले बरोबर. दिवसभर. आता मैदानावर नाही म्हटलं तर करमणूक काहीतरी पाहिजे. मग करमणूक पाहिजे म्हणून त्यांचे त्यांचे ते खेळ खेळत राहिले. एक नक्की की त्यांनी कोणाला त्रास नाही दिला. हे बरोबर. काही छुटपुट कोणी म्हटलं ते मला खरं वाटत नाही. त्यांनी कुठे मरीन ड्राईव्हला गेले असतील, नाही तर तिथे काही खेळ खेळले असतील, नाही तर त्यांच्या काही कला दाखवल्या असतील. हे काही घातक गोष्ट नव्हती. वर्किंग डे असल्यामुळे मुंबईच्या लोकांना सगळं आम्हाला, म्हणजे आमच्यामध्ये कोणीच नको अशी त्यांची प्रवृत्ती असल्यामुळे त्यांना हे जड गेलं. आणि काही ठराविक पत्रकारांनी तर मॅनेज केल्यासारखंच सगळं या ठिकाणी बातम्या दिल्या. आता या सगळ्या याच्यामध्ये त्याचा उपयोग करून सरकारने पहिल्या दिवसापासून या मोर्चाला कसं हँडल करायचं, कसं हाताळायचं हे ठरवूनच ठेवलेलं होतं. बरोबर. त्यांनी अभ्यास केलेला होता मागच्या आंदोलनांचा. जरांगे पाटलांची शक्ती कशात आहे आणि जरांगे पाटलांचा विकनेस कशात आहे हे सरकारने आधीच अभ्यासून ठेवलेलं होतं. याच्याबद्दल जरांगे पाटलांना अंदाज नव्हता.
आणि त्यामध्ये मग पहिल्या 2 दिवशी त्यांनी गैरसोय झाल्यामुळे लोकांचा अनरेस्ट झाला. नंतर याच्यामध्ये ते शिथिल झाल्यामुळे आणखी त्यांनी काही हुल्लडबाजी केली असं वगैरे काहीतरी म्हणतात. हं. त्याच्यात मग सरकारला काय झालं, न्यायालयासमोर या बाबी आणणं सोपं झालं. आणि सदावर्ते सारखे लोक तर तिथे होते. तुम्हाला मी आणखी एक गोष्ट सांगतो, सदावर्ते तरी मुंबईतले आहेत, महाराष्ट्राचे आहेत, त्यांना विरोध करण्याचा अधिकार आहे. ती एमी फाउंडेशन काय भानगडे, याच्याबद्दल कोणी हं. कधी प्रश्नचिन्हच उभा केला नाही. कोणाला रिप्रेझेंट करते एमी फाउंडेशन, त्याचे मेंबर कोण आहे, त्यांचं उद्दिष्ट काय आहे, त्यांची घटना काय आहे. जेव्हा ते आमच्या मोर्चावर महाराष्ट्राच्या नागरिकावर त्या ठिकाणी येऊन आक्षेप घेतात आणि आपल्या मूलभूत अधिकाराच्या गोष्टी करतात एमी फाउंडेशन म्हणून, तर त्यांना ते मागण्याचा, ते करण्याचा अधिकार त्या संस्थेला आहे का, याच्यावर कुठेही प्रश्नचिन्ह लागलं नाही. आणि स्वतः सुमोटो जजने त्या कात्रनं त्या ठिकाणी रेफर केली आणि जे मराठा समाजाचे आंदोलक होते, नेते होते, त्यांच्या विरोधात जजमेंट दिलं. सरकारने ही बाजू चांगली सांभाळली. पण याच्यामध्ये सरकारनेच केलं नाही का, हे सदावर्तेने केलेलं नाही बर. किंवा एमी फाउंडेशन यशस्वी झालेलं नाही. स्वतः वीरेंद्र सराफांनी सांगितलं की जरांगे पाटलांना उठवा म्हणून, उठवण्याचा आदेश द्यावा म्हणून, तेव्हा कोर्ट ऍक्टिव्ह झालेले. म्हणजे या ठिकाणी यशस्वी कोण झालं, तर कोर्ट त्या ठिकाणी एक निर्णय दिल्यामुळे कोर्टाने सरकारला एक स्ट्रॉंग मुद्दा मिळाला बरोबर. जरांगे पाटलांना हलवण्याचा. आणि त्यांनी इतक्या तातडीने ते केलं की जरांगे पाटलांच्याकडे तेवढी कदाचित विचार केलेला नसेल, वकिलांची प्रबळ टीम नसेल किंवा त्यांच्याबरोबर असलेल्या वकिलांना त्याची जाणीव नसेल, पण सरकारने त्यांच्यातल्या कमतरता हेरून कोर्टाकडून आदेश घेतला आणि तरी सुद्धा त्यांना त्रास नाही दिला, उठवलं नाही कोर्टाच्या आदेशानुसार. बरोबर. अर्धाच आदेश घेतला पहिल्या दिवशी रस्ते मोकळे करण्याचा, म्हणजे पुन्हा आम्ही काही विरुद्ध नाही हे दाखवत राहिले. दुसऱ्या दिवशी पूर्ण आदेश घेतला आणि त्यांना राईट मेसेज दिला की आता आम्ही हे प्रपोजल देतोय, तुम्ही हे प्रपोजल घ्या अथवा नका घेऊ, तुम्हाला उठावं लागतंय. आता एकदा कोर्टाचाच निर्णय आला आणि त्याने हं. दावाच केलेला आहे की मी न्यायालयाला मानतो, मी लोकशाही मानतो, कायदा मानतो, हं. न्यायालय मानतो. त्यांच्याजवळ पर्याय काय होता, जे सरकारने दिलं ते लोकांसमोर मांडायचं. लोक नाही म्हणले तरी ते स्वीकारायचं, कारण हे सगळ्या जगाने पाहिलं की ते म्हणले मान्य आहे का, तुम्हाला मंजूर आहे का. लोक म्हणले नाही, म्हटलेले आहेत असं लोक. हं. पण तरी सुद्धा त्यांना ते मान्य करणं भाग होतं. म्हणून जरांगे पाटलांनी एका चाणक्य नेत्यासारखं प्राप्त परिस्थितीत काय करणं शक्य आहे, तर जे सरकार देतं ते घ्यावं आणि शांततेने आपले अनुयायी अनुचित प्रकार कुठलाही न घडता परत जातील हे बघावं. नाही, पण आणि ते त्यांनी, सरकारने जे दिलंय ते घ्यावं, परंतु सरकारने काही दिलंच नाही ना. नाही नाही, त्या दिवशी जो कागद दिला तोच सरकारने तोच. दिला हं. आणि हं. तोच सांगायचं आहे की आम्हाला यश आलं. कारण समजा त्या दिवशी यश आलं असं म्हटलं नसतं जरांगे पाटलांनी, तर हं. अनुचित प्रकार झाले असते ना, लोकांमध्ये रोष बरोबर. वाढला असता, हं. लोकांमध्ये आक्रोश वाढला असता, जरांगे बद्दल सुद्धा आक्रोश वाढला असता किंवा जरांगे वर दया दाखवून किंवा काळजी म्हणून त्यांना म्हटले असते की नाही नाही तुम्ही घाबरू नका. पण मराठा समाजाचा असा मोठा घटक आहे, त्यांना जर कळलं असतं की आपल्याला सरकारने फसवलेलं आहे किंवा सरकार आपल्या विरुद्ध आहे, तर ते अनरेस्ट मध्ये गेले असते, खूप मोठा आक्रोश झाला असता, खूप मोठा रोष आला असता आणि त्या ठिकाणी काही होऊ शकलं असतं. लोक गाड्या घोडे घेऊन आलेले होते, त्यांना परत बरोबर. जाणं महत्वाचं होतं. या सगळ्याची काळजी म्हणून जरांगे पाटलांनी सरकारचा मेसेज मानला, जे प्रपोजल आहे त्याला यश आहे असं सांगितलं आणि किमान लोक घरी सुखरूप परत जाण्यासाठी यश साजरं करणं पण आवश्यक होतं, ते केलं त्यांनी. आता नाही, पण आता त्याच्यामुळे आता आता सर्वच आंदोलक जे आहे तर ते त्याच दिवशी निघाले. म्हणजे आम्ही आझाद मैदान आणि सीएसएमटीचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये होतो. सगळेच आंदोलक जे आहेत ते परतीच्या मार्गावर निघाले होते. जरांगे देखील दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरला पोहोचले. सगळे सुखरूप घरी गेल्यानंतर तरी त्यांनी हे मान्य करायला पाहिजे होतं की नाही, आपल्यासोबत आपली फसवणूक झाली किंवा काय, आपण पुन्हा एकदा याच्यावर विचार करू. कारण आज त्यांची जी प्रेस झाली आहे त्या प्रेसमध्ये ते असं म्हणतात की मी जे केलंय ते बरोबर आहे आणि मराठ्यांना आरक्षण मिळणारच. म्हणजे अजूनही ते असं मानायला तयारच नाहीयेत. मी जे केलं ते बरोबर आहे हम्म. इथपर्यंत खरंच आहे ना त्यांनी केलेलं.
मराठ्यांना आरक्षण नाही, मिळणारच. मूळ थांबा ना. मागणी जी, हा हा, बोला. मराठ्यांना आरक्षण मिळणारच, थांबा महिनाभर असं म्हणतात ना. म्हणजे नाही, पण आज मिळालं असं. ज्या हैदराबाद गॅझेटचा उल्लेख जरांगे बऱ्याच वर्षापासून करत होते, सरकारने तो मान्य केला. त्याच्यामध्ये फक्त लोकसंख्येचं प्रमाण आहे, त्यामध्ये नावं नाहीयेत. दुसरी गोष्ट, आज देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनीच असं सांगितलं की जे खरोखर कुणबी आहेत त्यांनाच मिळेल. म्हणजे ही जबाबदारी जी आहे ती पुन्हा एकदा लोकांवरती सोपवलेली आहे, एक भाग. दुसरा भाग, ज्यांच्याकडे कुणबी असल्याचे किंवा मराठा कुणबी, कुणबी मराठा अशी काय दाखले आहेत, नोंदी आहेत, तर त्या लोकांना ऑलरेडी कुणबी मिळालेलंच आहे. प्रश्न ज्यांच्याकडे पुरावे नाहीत त्यांचाच होता ना. नाही नाही, एक लक्षात घ्या की जरांगे पाटील आज सुद्धा काय म्हटले हम्म, की बाबा आपण यशस्वी झालेलोच आहे, हे मान्य बर करू आपण. बर पण आरक्षणासाठी थोडं थांबा म्हणतात ते. आपण उली उली घेऊ, म्हणजे थोडं थोडं करून आपण घेऊ, तुम्ही काळजी करू नका, मी मिळून देतो. या बर आंदोलनाने मिळाला असं दावा त्यांनी पण नाही केलेला. आजची तुम्ही पूर्ण प्रेस ऐका. बर म्हणजे मुद्दा काय आहे की त्यांना ही जाणीव आहे की आपल्याला पदरात पडलेलं नाहीये, पण आपल्याला ते पुढे लोकांना बिथरू द्यायचं नाही, लोकांना आपल्यापासून दूर जाऊ द्यायचं नाही, म्हणून ते त्यांचं पुन्हा पुढची तयारी करतायत. नाही, हे पण असं खरंच जे आहे. म्हणणारे लोक आहेत, मग योगेश केदार असतील, विनोद पाटील असतील, तर त्या लोकांबद्दल आणखीनही बरेच लोक असं म्हटलेले आहेत. म्हणजे अगदी कायदे तज्ज्ञ, कायद्याचे अभ्यासक जे आहेत, ऍडव्होकेट असीम सरोदे, त्यांनी देखील असं म्हटलेलं आहे की जल्लोष करावा इतकं काही आपल्याला, म्हणजे मराठा समाजाला मिळालेलं नाहीये. बरोबर आहे ना. जरांगे पाटील आज हे म्हणालेत की ह्यांच्यामुळे, ह्या लोकांमुळे संभ्रम पसरतोय आणि संभ्रमामध्ये राहू नका, आपल्याला खूप काही मिळालंय, म्हणजे आपण जिंकलेलोच आहोत. हे लोक संभ्रम पसरवत आहेत. हे त्यातमध्ये नेत्याचं, कदाचित तुमचं पण नाव असेल. हो हो, हे नेत्याचं खास वैशिष्ट्य आहे की आपल्यापासून लोक दुरावू नये म्हणून त्यांना तसं सांगणं भागच आहे. आता कम्युनिस्ट लोक नाही नाही, नेते जे ते काम कर. त्यांना तसं सांगणं भाग आहे, हा नेत्याचा मुद्दा वेगळा आहे. नेता म्हणजे समाज नाहीये, समाज नेत्यापेक्षा खूप मोठा आहे. मग समाजाला मिळालेलं नाही ना, ज्या मग मी तेच समाजासाठी सांगतो. तुम्ही आता आंदोलन मी, करत होते आता जरांगे. तुम्हाला हा काय मिळालं ते सांगतो. हा, कारण मी म्हंटल ना, याच्यात मध्ये मध्ये काहीतरी आहे. बर म्हणजे आता लॉस झाला का मराठा समाजाचा मोर्चापूर्वी आणि आता? तर काही लॉस नाही झाला. बर मग आता आजच आकडेवारी प्रसिद्ध झाली. हम्म, 47,000 नोंदी आहेत आणि 2,38,000 अर्ज आलेले आहेत. बर हम्म, म्हणजे सर्टिफिकेट वितरणासाठी, ते बरोबर सर्टिफिकेट वितरणासाठी अर्ज आले, त्यातले अर्ज ऍक्सेप्ट झाले, न ऍक्सेप्ट झालेले फार कमी अर्ज आहेत. म्हणजे मॅक्झिमम ऍक्सेप्ट झालेले आहेत. आता तेवढे अर्ज पेंडिंग आहेत ना, त्यांना तर प्रमाणपत्र देऊन व्हॅलिड करून घ्यायचं बाकी आहे ना. त्याच्यासाठी त्यांनी ती जी कमिटी नेमलेली आहे की त्यांची वंशावळ जुळत नसेल किंवा त्याच्यावर डाऊट घेतला असेल हम्म. किंवा त्याच्यामध्ये बारकी काहीतरी चूक काढली असेल, त्याच्यामध्ये मुद्दाम ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलला काही चालढकल केली जात असेल. हा, जरांगेंनी तोच मुद्दा पण मांडला तिथे की भ्रष्टाचार याच्यामध्ये होतोय म्हणून. होतोय ना, जरूर हम्म, होतोय. तो हम्म, कोणत्याही सर्टिफिकेट जे अवघड असतात, एससी एसटी, एससी नाही हम्म, एसटी किंवा असे जे अवघड असतात, हम्म. त्यात होतोच, बर त्याच्यात काही बर प्रश्न नाही. बर मुद्दा काय आहे की हे लोक जे आता अडून बसलेले आहेत, 2,38,000 वगैरे, हम्म, त्यातले 8,000 व्हॅलिडिटी झाली. म्हणजे बरोबर. उरलेल्या लोकांना व्हॅलिडिटीसाठी तर सरकारच्या कडून प्रयत्न करावेच लागणार ना. मग त्याच्यासाठी जी नाही, समिती पण ते प्रयत्न जे आहेत ते त्या व्यक्तीला करावे लागणार ना, सरकारला नाही नाही करावे नाही लागणार. नाही नाही, हा, त्या गाव पातळीवर जी समिती येणार आहे ना, हम्म. ती समिती या वंशावळ स्क्रुटिनी करण्यासाठी. जुळवण्यासाठी मदत करणार आहे. बर मग ती वंशावळ जुळत नसेल तर ते सर्टिफाय करणार, तिथे गृह चौकशी करून. बर त्याच्यानंतर ते व्हॅलिडिटी मिळायला मदत होऊ शकते. हा त्यातला एक फायदा आहे. दुसरा बर फायदा आहे की 90 दिवसात, अर्ज घेतल्यापासून 90 दिवसामध्ये सर्टिफिकेट इश्यू करून क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर देऊन व्हॅलिडिटी करायचा आदेश दिला ना सरकारने आता. हम्म, हे पण खूप बरोबर. महत्वाचं आहे. कारण बर आता जरांगे पाटील खूप लाखो लाखाचे आकडे निघतात. मराठवाड्यामध्ये 8,000 लोकांची व्हॅलिडिटी झाली. मग फायदा त्यातल्या किती लोकांनी प्रत्यक्ष घेतला तो अजून वेगळा विषय. बरोबर आहे, बरोबर पण आहे. 8,000 लोकांपेक्षा जास्ती लोकांना फायदा नाही मिळाला, हे तर बरोबर आहे हम्म, की नाही? हम्म, ही गोष्ट पण जरा बाजूला ठेवली गेली होती, ती आज समोर आलेली आहे की किती लोकांनी ऍक्च्युअल फायदा घेतला. तर 8,000च्या पेक्षा कमी लोकांनी फायदा घेतला बरोबर आहे, मराठवाड्यामध्ये. बरोबर आहे. त्याच्या उलट मी तुम्हाला सांगतो की मराठवाड्यातलेच मुलं लक्षात घेतले, ते एसीबीसीचा किती लोकांनी 2 वर्षात फायदा घेतला. हम्म, तर सगळ्या इंजिनिअरिंग मेडिकलच्या सीट तर एसीबीसी मधून भरल्या. त्याच्यानंतर नोकऱ्या ज्या या 2 वर्षात निघाल्या ते एसीबीसी मधून भरल्या.
अनेक लोकांनी सर्टिफिकेट काढले. त्याचा आकडा सरकार जाहीर करत नाही. तो आकडा जास्त बेनिफिशियल आहे. बर. हेही सांगायला पाहिजे. तर मला असं म्हणायचंय की जरांगेच्या आंदोलनाने नुकसान काही झालं नाही समाजाचं, अनुचित काही झालं नाही. आणि एक स्टेप तर पुढे गेलीये. दाखल्यासाठी नोंद आवश्यक आहे. मग असे आता अर्ज 2,38,000 पेंडिंग आहेत. 2,30,000 पेंडिंग आहे. ते आता त्यातले तरी मार्गी लागतील ना विषय. ते तरी बरोबर. 50% त्यातले तरी व्हॅलिडिटी होतील ना. एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तुम्ही जसे म्हणले हैदराबाद गॅजेट लागू झाले, याला काही अर्थ नाही. खरंच अर्थ नाही. हैदराबाद गॅजेट नुसतं माहिती पुस्तिका आहे. त्याच्यात गावाची आणि ते नोंद नाही अगोदर पण किंवा स्वीकारलेलंच आहे सरकारने. नाही नाही, ते ते काय प्रश्नच नाही. नोंद हा फॅक्टर जेव्हा आला तेव्हा आला. बरोबर. माझं तर अजून असं म्हणणं आहे की जे मिळालं ते तर इथे राहूनही मिळत होतं, कारण शिंदे समिती ऑलरेडी भेटून गेली होती. आणि बरोबर. सरकारने अशी कमिटी करायला मान्यता पण दिली असती. ती काही फार मोठी आंदोलनाची गरज असलेली गोष्ट नाही ती. जे काही सरकारने वंशावळी जुळवण्याची एक कमिटी आहे ऑलरेडी. तिला बर. पण 26 पर्यंत सरकारने एक्सटेन्शन दिलेलं आहे. हे अजून वेगळंच अजून कमिटी सरकारने घोषित केलेली. कदाचित तिलाच वेगळं नाव देऊन पुन्हा मैदानात आणतील सरकारचे लोक. नाही पण म्हणजे हे काय? थोडं थोडं जे आहे, आता 2 लाख लोकांनी अर्ज केले, त्यातले 8,000 लोकांना मिळालेलं आहे. पर्सेंटेज मध्ये काढलं तर ते खूप कमी आहे. मग हे थोडं थोडं असं कुठपर्यंत चालणार आणि कधी सगळ्यांना 100% मराठ्यांना हे रिझर्वेशन मिळणार? हा विषय कसा आहे, मराठ्यांचं दिशाभूल केलेली आहे. कोणी? की कुणबीकरण सरसकट होऊ शकतं. नाही नाही, कोणी मुळामध्ये दिशाभूल केली? हा हे होऊ शकत होतं केव्हापर्यंत, जेव्हा एसीबीसी आरक्षण आमचं गेलं होतं 2021 ला. हम्म. त्याच्यानंतर पोकळी निर्माण झाली होती. कोणतंच आरक्षण नव्हतं, ईडब्ल्यूएस आरक्षण होतं. हम्म. जेव्हा हे आंदोलन सुरू झालं 29 ऑगस्ट 2023 ला, तर याचा बेसच मराठवाड्यासाठी सरसकट कुणबीकरणाचा होता. म्हणजे सगळ्यांना कुणबीचे सर्टिफिकेट देण्याचा होता. बरोबर. तेवढ्या पुरतं विशेष काहीतरी सर्क्युलर काढून, जसं आपल्याकडे उदाहरण सांगतो मी तुम्हाला, मुस्लिम लोकांना बागवान म्हणून माळी जातीचं सर्टिफिकेट मिळतं. ते बरोबर. केवळ सरकारने 2 ओळीचं एक परिपत्र काढलेलं आहे की मुस्लिम माणूस जर माळ्याचा धंदा करत असेल शेतीचा, तर त्याला माळ्याचं सर्टिफिकेट द्यावं. मग आता याच्यामध्ये काय पुरावा आहे? काहीच पुरावा नाही. उलट असं सांगितलं की मुस्लिमांची नोंद नसते, त्यामुळे त्यांना व्हॅलिडिटीसाठी नोंदीचा आग्रह धरू नये, असं पण पत्र दिलंय सरकारने. लेवा पाटील, लेवा पाटीदार, लेवा कुणबी या तीनही जातींना कुणबी जातीची पोटजात म्हणून सर्टिफिकेट मिळतं. आणि ते आता केंद्रात पण घातलेले. त्यांचा कुठेही जी आर नाही, कुठेही काही अहवाल नाही, काहीच नाही. केवळ सरकारचं परिपत्रक एक 2 ओळीचं, हे कुणबीच्या संबंधित जाती आहेत म्हणून. बर. तसं मराठवाड्यापुरतं करता येत होतं. आणि ते करायची सरकारची तयारी पण होती. भुजबळ साहेब पण त्याच्या विरोधात नव्हते. पण हे कधीपर्यंत? तर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर 2023 पर्यंत. एकदा संबंध महाराष्ट्राला हे करा तुम्ही सरसकट कुणबीकरण, असा प्रश्न आला की ते मागे पडलं. नाही, त्याच्यानंतर मूळ सगळे मागणी तर सोयरे तीच होती. मूळ मागणी तर तीच होती. मराठवाड्यापुरती होती. हा, ती नाकारल्या. मराठवाड्यापुरती. हा. हा, ती नाकारल्यामुळे तर सगळं संकट आले ना. मग आता तुम्हाला सांगतो की सगळे सोयरीसाठी मुंबईला आले मागच्या वेळेला. हम्म. ते सगळे सोयरेचा कागद घेऊन परत गेले. त्याच्यातून काही साधलं झालं नाही. मग दरम्यान 2024च्या फेब्रुवारीमध्ये, 26 फेब्रुवारीला एसीबीसी आरक्षण डिक्लेअर झालं. बरोबर. एसीबीसी आरक्षण डिक्लेअर झाल्यावर कुणबी म्हणून काय आणि मराठा म्हणून काय, ओबीसी जाण्याचा मार्ग बंद आहे सर. असं सरसकट कोणत्या समूहाला घालता येणार नाही तुम्हाला. म्हणजे बर. हे खरीच गोष्ट आहे की सरसकट मराठा समाज कुणबी होणार नाही, कोणत्याच प्रदेशात होणार नाही, कोणत्याच विभागात होणार नाही. ही पहिली कायदेशीर तरतूद आहे. जरांगे पाटील काय आहे, त्यांना वाटेल ते समाजाच्या गळी उतरवतो मी असं वाटतं, पण ते सरकारच्या गळी नाही उतरवू शकणार ना. नाही, हे सरकारचं त्या असं पण म्हणणं आहे, सरकारचे जे मंत्री आहेत, सत्ताधारी पक्षाचे जे आमदार आहेत, प्रवक्ते आहेत, त्यांचं असं पण म्हणणं आहे की आम्ही ह्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. आता ना, ह्याचा अर्थ हा पण आहे की आम्ही मराठ्यांना दिलेलंच नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं केव्हा खरं ठरतं की नोंद असेल तर ओबीसी की नाही, हा, कुणबी मग नोंद तेच. असेल तो ते काही ते त्यांनी अगोदर बदल. पण होतच होतं ना, ज्यांच्याकडे नोंद आहे तो जाऊन खरं आहे ना, मग प्रशासनाकडून ते म्हणून तर त्यांनी घेतच होता. धक्का लावला नाही ना. उद्या जरी नोंदी सापडल्या शेकड्याने, हजाराने, लाखाने, तरी ते कंपल्सरी तरी द्यावं लागेल, कारण हो, तो नियम आहे. कागदपत्र दाखवावीच लागतील.
म्हणजे त्यांचं म्हणणं बरोबर आहे ना, की आम्ही त्यांना जात थोडी बहाल करतोय. हं, आम्ही त्यांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सपोर्ट करतोय, फक्त ते कोण आहे ते सिद्ध करण्यासाठी. तर रेकॉर्ड असेल त्यांच्या नशिबाने तर ते आहेतच कुणबी, त्यांना आम्ही थोडी कुणबी बनवतोय. इथपर्यंत ते ओबीसीचा घटकच आहे असं गृहीत धरून ते नोंदी शोधल्या जात आहेत. ओबीसी बर वर काही त्याच्यामुळे गाज येत नाही, कारण जे जे कुणबी नोंदीवाले ते ओबीसीच असतात. मग ती ओबीसीला केलेली मदत आहे, ती मराठ्यांना केलेली मदत नाही, हे त्यातलं गमक समजून घ्या आपण. बर म्हणजे मराठ्यांना दिलं जास्तीचं म्हणून ओबीसीचा धक्का लागेल ही खरीच गोष्ट आहे ना. पण मराठ्यांना जास्तीचं काही द्यायचं नाही असं सरकारची भूमिकाच आहे ना. म्हणजे ओबीसीतून तर नाही द्यायचंय ना. हा. त्यामुळे ते कुणबी नोंद सापडली याचा अर्थ त्याने ओबीसी साठी काम केलं. ते काही त्यांनी मराठ्यांच्या मराठ्यांसाठी नाही केलंय. नॅचरली, त्यामुळे मराठा समाजाला काही नाही दिलं, ते कुणब्यांनाच दिलं. म्हणून ओबीसीवर त्याच्या काही बोजा वाढत नाही. ओबीसीत किती असावे याला काही मर्यादा नाही, ज्याच्याकडे हा नोंद म्हणजे येते ओबीसी. नाही नाही, पण मूळ मुद्दा कसा झालाय की आरक्षणाची मर्यादा जी 50%ची आहे त्याच्यामुळे पण सगळा घोळ झालाय. ओबीसीना असं वाटतं की हा वर्ग, एवढा मोठा वर्ग जो आहे, तो जर आमच्यामध्ये आला तर सगळं तेच खातील किंवा तेच घेतील, मग हा आम्हाला काय मिळणार नाही, ही भीती आहे. आणि ती भीती त्यांची म्हणजे अगदी योग्य पण आहे, वाजिब पण आहे की अशी भीती वाटणं. मग त्यावरती सरकार का तोडगा काढत नाही, आरक्षणाची मर्यादा का वाढवत नाही मग? नाही नाही, तुम्ही समजून नाही घेत. हे तोडगा काढायचा विषयच नाही हा. हम्म, रॅशनलायझेशन करण्याचा विषय रिझर्वेशनचं. मुळामध्ये हम्म. ओबीसीचा विरोध मराठ्यांना केवळ तुम्ही आमचं पॉलिटिकल हक्क खाणार आहात, पॉलिटिकल रिझर्वेशन मध्ये येणार आहात, याच्यामुळे पण मराठ्यांना विरोध करते ना हो, ओबीसी वाले. बरोबर आहे. आणि तो एक आता मुद्दा आहेच. कुणबी झाला की तो पॉलिटिक्स मध्ये येणारच ना. तो झेडपीला टप देणार, तो ग्रामपंचायतीत टप देणार, तो सगळीकडे येणार ना. बरोबर, बरोबर. म्हणून त्यांचं म्हणणं आहे. पण सरकारने कोंडीत कसं पकडलं त्यांना, जो कुणबी नोंद सापडवू शकतो तो ओबीसीचा असल्यामुळे आम्ही त्याला काही करू शकत नाही, कारण विदर्भात सगळे कुणबी कुणबी उभे मराठा सगळे राहतातच. कुणबीच आहेत, बरोबर. आणि ते उत्तर घेतातच महाराष्ट्रामध्ये आहे, रिझर्वेशन. कोकणामध्ये आहेत, ते घेत आहेत रिझर्वेशन. आणि शोकांतिका बघा विदर्भाची कशी आहे, 95% एससी एसटी ओबीसी ते हम्म, सगळे रिझर्वेशन घेतात. मग त्यांना आता सगळी संख्या जर ओबीसीचीच आहे तिथे, त्यांना कशाला रिझर्वेशन पाहिजे ओबीसी म्हणून? मग तिथे तर ब्राह्मणांना रिझर्वेशन पाहिजे, मायनॉरिटी जातीला रिझर्वेशन पाहिजे पॉलिटिक्स मधलं. पण बर. ते उलटच आहे, म्हणजे रिझर्वेशन द्यायचं का, तर ते ओबीसीच्या यादीत आहे म्हणून. हम्म, त्याची ट्रिपल टेस्ट कधी करतच नाही सरकार. तर मराठवाड्याचा तर हा प्रश्न आहे की ते तर 45-50% मराठा समाज आहे. सगळा जर झाला कुणबी तर ओबीसीचं तर राजकारणच संपून जाईल. ही भीती बरोबर. त्यांची रास्त आहे. त्यामुळे सरसकट मराठा आता होऊ शकत नाही कुणबी, कारण आता एसीबीसी रिझर्वेशन आहे. एसीबीसी म्हणजे मराठा समाजाला दिलेलं रिझर्वेशन असताना त्यांना वेगळी सवलत कशी देईल आरक्षणाची, कधी कोणीच देऊ शकणार नाही. ते पूर्ण रद्द झाल्यावर विचार करता येईल की बा आम्हाला वेगळं आरक्षण द्या. आता तर नाही करता येणार ना. हे सरकारला माहिती आहे, हे बर. जरांगे पाटलांना पण माहिती आहे. पण भावनिक लोकांना ते समजू द्यायचं नाही, असं सगळं चक्र फिरवत राहायचं आणि आंदोलनामध्ये समाज गुंतवून ठेवायचा, असं होऊ शकतं ना. अशी एक स्ट्रॅटेजी असू शकते. परंतु आता माझं काय म्हणणं आहे, एक मराठा समाजाचा हितकर्ता अभ्यासक म्हणून, की जे कुणबी म्हणून नोंदी सापडल्या त्याचा पाठपुरावा करून त्यांना व्हॅलिडिटी पण करून घ्यावी. सरकारने त्याच्यासाठी पूर्ण मदत करावी. जी कमिटी नेमली त्यांना मॉनिटरिंगचे पण अधिकार द्यावे. बरोबर. आणि एक कलेक्टर लेवलचा एक नोडल ऑफिसर नेमावा त्यांनी, की याबद्दलच्या ज्या तक्रारी असतील त्याला डायरेक्ट कॉल करता येईल किंवा त्या समितीला अप्रोच करता येईल. म्हणजे व्हॅलिडिटीला अडचण येणार नाही. तर हे ओबीसीच्याच लोकांना दिलेली सवलत आहे, ही मराठ्यांना दिलेली सवलत नाही. म्हणजे हा बरोबर. विषय थोडा मार्गी लागू शकतो. आणि ज्यांची नोंद नाहीच आहे त्यांनी स्वतःला कुणबी म्हणून घेण्याचा अधिकारच नाही. समजा मी आहे, आमच्या सराटेमध्ये कुठेच नोंद नसेल, तर मी असं क्लेमच करू शकत नाही मी कुणबी आहे म्हणून. मी मराठा म्हणून जे मला आरक्षण मिळतं ते मग घेणं माझं काम आहे. नाही मिळालं एससीबीसीचं. तर एसीबीसीचं. आता हे समजून घ्यावं लागेल मराठा समाजाला, की असं चंचू प्रवेश करण्यामध्ये 50 वर्ष निघून जातील आणि त्याच्यावर आंदोलनामध्ये आताच या 2-2.5 वर्षामध्ये 2,000 कोटी रुपये खर्च झाला मराठ्यांचा. बर. तुम्ही एक आंदोलनाचा नाही ना, खर्च कसा किती आहे? कसा झाला, कशावरती झाला हा 2,000 कोटीचा जो खर्च तुम्ही तुम्ही सांगताय? बघा पहिली, कायदेशीर लढाईमध्ये, हा. हा बोला. कायदेशीर तर काहीच नाही याच्यात. हा. तुम्ही बघा पहिली सभा झाली होती, 1.5 कोटी लोक आले होते हम्म. 14 ऑक्टोबरची. बर. म्हणजे मी आंदोलनाचे बाकी ते तर सोडून द्या, 14 ऑक्टोबरच्या 1.5 कोटी सभेचा खर्च किती? प्रत्येक माणूस येतो, 1,000 रुपये त्याचा रोज बुडतो आणि त्याला जाण्या येण्याचा 1,000 रुपये खर्च येतो. म्हणजे 2,000 रुपये पर माणसी, तर तिथे किती कोटी झाले बघा तुम्ही.
1.5 कोटी लोकांचे. आणि बर. मुंबईला गेल्या वर्षी त्याचा खर्च हम्म. किती येतो दर दिवसाचा, म्हणजे लोक खाऊ घालतात, त्यांचे मॅनडेज डुबतात, त्यांचं गाड्याचं डिझेल जातं, सगळ्या गोष्टी धराव्या लागेल ना. मराठा समाजाचाच खर्च आहे ना हा. बरोबर. आता सुद्धा मुंबईला जाताना किती खर्च जेसीबी झाला. मधून ते फुलं उधळली जातात, तो पकडला नाही तुम्ही? तो फार तो मिगर आहे, तो फार थोडा आहे याच्या पुढे. फक्त तो टेंडन्सीचा म्हणजे तो अप्रोचचा दृष्टिकोनाचा परिणाम येतो, म्हणून बर. आपण त्याला नाव ठेवतो. पण हम्म. खर्च खरा खूप होतो. आता मराठा समाजाने ट्रकच्या ट्रक जेवण दिलं, गावात तिथे पाठवलं, त्यांना खर्च नाही आला का? आलाच. गावगावच्या गावात पोरांनी पैसे गोळा केले आणि तिकडे गेले 10-10, 20-20 पोरं, त्यांना खर्च नाही आला का? प्रचंड खर्च झालेला आहे सर. आणि हा खर्च कारणी लागला का? हा म्हणजे मराठवाड्याचा प्रश्न होता. 8,000 व्हॅलिडिटी झाली फक्त. आणि समजा 2 लाख 2.5 लाख जरी सर्टिफिकेट म्हणलं, तरी एवढ्या गोष्टीसाठी एवढा खर्च म्हणजे खूप मोठा खर्च झाला ना. आणि पुन्हा समाजाची जे अनरेस्ट होते, समाजाला आम्ही लढतो करून जो काम डुबतं, ते सगळ्या गोष्टी आहे ना, सामाजिक पण त्याच्यामध्ये लॉस म्हणजे होतो. तुमचं असं थोडक्यात म्हणणं आहे की ह्या भानगडीमध्ये न पडता एससीबीसीचं जे रिझर्वेशन आहे त्यासाठी फाईट केली पाहिजे, कायदेशीर लढाई लढली पाहिजे, आणि त्यातून जे काय मिळेल तेच आपलं असेल. ओबीसी का मधून जी मागणी होते ती अ, योग्य नाहीये. का ते सांगतो की कुणबीकरणाचा जो प्रश्न आहे तो शिंदे समितीने काम करत करत आता इथपर्यंत आणलंय की त्याला एंड आलाय कुठतरी. ते अजूनही करतील, त्यांना डिसेंबर पर्यंत अजून 1 वर्ष त्यांची वाढ मिळू शकते, त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण नोंद सापडली नाही तर तो मार्ग शिल्लक नाहीये. नाहीये. आता हा मार्ग जो आहे त्याच्याबद्दलही तुम्हाला 2 मिनिटं सांगितलं पाहिजे. हम्म. की हे जे नॅरेटिव्ह तयार केलंय ना सगळ्यांनी मिळून, की एसीबीसी आरक्षण हे 50% वरचं आहे आणि ते बेकायदेशीर आहे, हम्म. हा नॅरेटिव्ह खोटा आहे. त्याचं कारण सांगतो मी. की 102वी घटना दुरुस्ती झाली 21 मध्ये, नाही 2018 मध्ये झाली, ऑगस्ट 18 मध्ये. बर. आणि त्याच्यानुसार राज्याला अधिकार नाही असं म्हटलं म्हणून मराठा आरक्षण गेलं. म्हणजे मराठा आरक्षण गेलं ते 2 गोष्टीमुळे गेलं. एक तर ते 50%च्या वरचं आहे असं ग्राह्य धरलं होतं, आणि घटना दुरुस्ती झाल्यानंतर राज्याला अधिकार नाही हे पण ग्राह्य धरलं होतं. त्या 2 गोष्टीमुळे ते आरक्षण गेलं. बर. पण त्याच्यानंतर 105वी घटना दुरुस्ती झाली, मग पुन्हा राज्याला अधिकार दिले. आणि आता लक्षात घ्या की 102वी आणि 105व्या घटना दुरुस्तीने घटनेमध्ये 3 आर्टिकल घातलेले: 338B, 338B, 342A, 342, 342 आणि 366-26C, 366-26C, हे 3 आर्टिकल जे आहे ते आता एसीबीसी आरक्षण नियंत्रित करतात. बर. आणि आता मराठा समाजाचं जे आरक्षण आहे, शुक्र आयोगाने जे शिफारस केलेली आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय स्पष्ट की हा समाज 15/4 आणि 16/4 मध्ये आरक्षणाला पात्र ठरला, म्हणून याला 342A नुसार आरक्षण देण्यात यावं, याला हम्म. स्वतंत्र प्रवर्गात देण्यात यावं, आधीच्या ओबीसी प्रवर्गात याला घालू नये. हम्म. आणि ती शिफारस बंधनकारक असते सरकारवर इंदिरा शहानीच्या निकालानुसार. बरोबर. त्याच्यानुसार सरकारने ते 342A खाली आरक्षण दिलेलं आहे. आणि आता एसीबीसी हाच फक्त कॉन्स्टिट्युशनल क्लास आहे. म्हणजे आता भारतात 4च क्लास कॉन्स्टिट्युशनल आहे: एससी, एसटी, ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी. मग आता बर. एसीबीसी हाच जर कॉन्स्टिट्युशनल प्रक्रियेचा भाग बनून आलेला वर्ग असेल, तर महाराष्ट्रात 50%च्या आत आरक्षण किती आहे ऍक्च्युअल? एससी एसटीचं 20% आणि एसीबीसीचं फक्त 10%. हम्म. म्हणजे 30% आता महाराष्ट्रामध्ये आरक्षण दिलेलं आहे जे कॉन्स्टिट्युशनल आहे. आता घटना दुरुस्ती झाली म्हणजे ती त्या दिवसापासून पुढे लागू होते. बर. घटना दुरुस्ती झाली म्हणजे आधीचं ओबीसी आरक्षण आपोआप नाही ना कायदेशीर होत, आपोआप नाही ना घटनात्मक होत. तर त्याच्यासाठी जो मराठा आरक्षणाचा निकाल आलेला आहे जयश्री पाटीलचा, त्याच्यामध्ये 2 भाग आहे निकालाचे. एक भाग आहे मराठा समाजाचं आरक्षण, म्हणजे मराठा समाजाला पात्रता नाहीये 50%च्या वरचं आरक्षण घेण्याची. दुसरा भाग आहे की 342A नुसार काय झालेलं आहे. तर त्याच्यानुसार त्या जजने स्पष्ट लिहून ठेवलंय, तो पण मेजॉरिटी डिसिजन आहे बर. की कोर्ट असं म्हणतंय त्यांच्या विशेष अधिकारात आम्ही आता असलेल्या ओबीसी आरक्षणाला मान्यता देतोय. कारण हे जर आम्ही आता रद्द केलं तर गोंधळ उडेल. पण ज्या दिवशी एसीबीसी क्लास फॉर्म होईल त्या दिवसापासून हे सगळं आरक्षण जे आहे याला रिनोटिफाय करावं लागेल.
हे कोर्टाचा निकाल आहे. पण काय झालं की मराठा समाजाचं अभ्यास करण्याची प्रवृत्तीच नाही. मराठा समाज कायदा बघायलाच तयार नाही. मी ओरडून जरांगे तर ओरडून आता म्हणतायत की जे अभ्यासक वगैरे जे आहेत त्यांना आता आम्ही जवळच येऊ देणार नाही. जरांगे पाटलांच्या जवळ जाण्यासाठी जे अभ्यासक आहे त्यांनी जावं. मुळात अभ्यासकाचा मूडच असा असला पाहिजे, ऍटिट्यूडच असा असला पाहिजे की त्याने दादागिरीला सहन करता कामा नये. सत्य सांगणं हे समाजासमोर सत्य सांगणं हे अभ्यासकाचं काम असतं. तो कोणाचा गुलाम नसतो, तो कोणाचा सालगडी नसतो. म्हणेल तेवढंच बोलन, म्हणेल ते तिथं गप्प बस. तुम्ही पाहिलं ना त्या दिवशी वाटाघाटी होताना कसं त्यांनी टोन ठेवलेले होते. ते त्यातलं मी अभ्यासक नाहीये, त्याच्यामुळे त्यांनी मला म्हटलं तर मला काही फरक पडत नाही. मुद्दा काय आहे की अभ्यासक नसताना, विचार करणारी माणसं जवळ नसताना तुम्ही कसं समाजाला दिशा देऊ शकता? हा तोच मुद्दा प्रश्न झालाय. हा प्रश्न किती गंभीर आहे. म्हणजे हम्म. एखादा नेता जर म्हणत असेल की अभ्यासकाची मला गरज नाही, विचार करायची गरज नाही, समाजाचं काय भलंबुरं करायचं ते मी करून टाकेल, असं केल्याने थोडीच समाजाचे प्रश्न सुटणार आहे. तुम्हाला जर एवढ्या मोठ्या समाजाचा बरोबर ठेवायचं असेल तर तुम्हाला उत्तर द्यायची सवय असली पाहिजे ना. तुम्ही का घाबरता प्रश्नांना? हा पण प्रश्न विचारता येऊ शकतो ना. आणि मी बोलतो तर म्हणा की सराटेचे हे मुद्दे खोटे आहेत, त्यांनी वकील लावून म्हणा, मी कुठे म्हणतो म्हणू नका म्हणून. पण मी बोलू नये असं तर बंधन कोणी घालू शकत नाही ना. आणि मी बरोबर. असा अभ्यासक आहे, मी काय अभ्यासक नाही आहे जोळी घेऊन फिरणारा. मी चळवळीत काम केलेलं आहे. मी 2015 पासून तर 2024 पर्यंत फुल टाइम काम करतोय आरक्षणामध्ये. खस्ता खाल्लेले आहेत, बारीक सारीक रेकॉर्डवर आणलेले आहेत गोष्टी, डेटा भरभक्कम तयार केलेला आहे. त्या टीम मधला मी कोर टीमचा कार्यकर्ता आहे. आम्ही जाहिराती करत नाही. जाहिराती केल्या असते तर समाजाचं एवढं इथपर्यंत आलंही नसतं विषय आरक्षणाचा. कारण विनोद पाटील हे जी याचिकाकर्ते आहेत ते देखील म्हणतायत की येत्या 2 महिन्यामध्ये आम्ही हा सगळा प्रश्न जो आहे तो एससीबीसीचा मार्गी लावणार आहे. त्यांनी कधी मार्गी लावायचा त्याचा मुहूर्त त्यांनी शोधा. मला त्याच्याबद्दल काही म्हणायचं नाही. ऑलरेडी माझी कोर्टात याचिका आहे. वी आर फायटिंग फॉर दॅट. तो विषय नाही. बर. म्हणजे जेव्हा हा कायदा झाला तेव्हाच मी याचिका टाकलेली आहे. आणि अशा याचिका माझ्या नावावर किती आहेत, मी याचिका करता म्हणून कुठे सांगत पण नाही. मी कधी मराठा समाजाचाच काय ते समन्वयक म्हणूनही कधी सांगितलं नाही. मी एक समाजाचा घटक आहे. माझं कर्तव्य मी करतो. आम्ही आमच्या कोर टीम मध्ये जाहिराती करत नाही. आम्ही काय काम करतो, पण काम करावं लागतं. त्यामुळे अभ्यासकांना काही कळतं की नाही कळत, हा ज्याचं त्याचं सर्टिफिकेट देण्याचा अधिकार त्याने देत राहावं. मुद्दा काय आहे की एसीबीसी आरक्षण टिकवणं सोपं आहे, कारण ते कॉन्स्टिट्युशनल आहे. बर. आणि कॉन्स्टिट्युशनल आणि नाही, मग आतापर्यंत अनकॉन्स्टिट्युशनल. हा पण मुद्दा आहे ना की आतापर्यंत टिकलं नाही ते. सुप्रीम कोर्ट त्याचं असेल, कारण हायकोर्ट असेल. सांगितलं ना मी तुम्हाला. हा. त्याचं कारण काय आहे की 2018ला राज्याचे अधिकार काढले असं झालं ना. हम्म. मग ते टिकणारच नाही ना. मग 2021ला पुन्हा घटनादुरुस्ती होऊन राज्याचे अधिकार आले की नाही? आले. मग आता राज्याचे अधिकार आल्यानंतर राज्याच्या अधिकारात 342 ए खाली दिलं की नाही? दिलं. ते आधीचं रिझर्वेशन 342 ए खाली नव्हतं. म्हणजे घटनात्मक तरतुदीच्या अनुषंगाने त्याच्यानुसार दिलेलं आरक्षणच फक्त टिकू शकतं ना. हा बदल लोक लक्षात घ्यायला तयार नाही. दुसरी एक गोष्ट अशी आहे की आता 50% जरी म्हटलं तर आमचं आरक्षण रद्द झाल्यावर ईडब्ल्यूएस 50%च्या वरचं तर व्हॅलिड केलं ना कोर्टाने. बरोबर. भले ते कोणत्याही कारणाचं दिलेलं आरक्षण असो, ते 50%च्या वरचंच आरक्षण आहे ना. हो. म्हणजे तोही मुद्दा कोणी लक्षात घेत नाही. जे आता कोर्टामध्ये मांडलं जात आहे ना सगळं. आणि सगळ्यात महत्वाचं आमचं म्हणणं काय आहे की एसीबीसी आणि ओबीसी याच्यामध्ये घटनात्मक कोणत्या याचा निर्णय कोर्टाने आधी करावा आणि मग ठरवावं 50%च्या वर काय आहे ते. आम्ही म्हणत नाही की तुम्ही त्याच्याकडे बघूच नका. आम्ही म्हणतो तुम्ही लेवल प्लेइंग फील्डवर दोन्ही आरक्षण आहेत, दोन्हीची प्रक्रिया बघा, दोन्हीचे अहवाल बघा, दोन्हीचं सगळं सरकारने दिलेले कायदे बघा, सगळं बघा आणि मग ठरवा की कोणतं बेकायदेशीर आहे ते. म्हणजे ओबीसीचं सगळं कसंही असलं तरी त्याला हातच लावायचा नाही असं तर काही घटनेने सांगितलेलं नाहीये. असं तर काही इंदिरा साहनीने सांगितलेलं नाहीये. सरकारची अडचण आहे म्हणून मराठ्यांनी भोगावं असंही काही सांगितलेलं नाही घटनेने. सरकार मात्र हे सांगू शकणार नाही की ओबीसी कॉन्स्टिट्युशनल नाहीये आणि एसीबीसी कॉन्स्टिट्युशनल आहे. हे सरकारही सांगू शकणार नाही, कारण त्यांची पॉलिटिकल डिफिकल्टी आहे. हे मराठ्यांनी म्हटलं पाहिजे ना. हा आमचा प्रयास आहे की बाबा जे सापडायचे होते ते कुणबी नोंदी सापडल्या. आता तेच तेच करत बसून वेळ घालवू नका. जे मराठा राहिलेले आहेत याचा अर्थ ज्यांच्याकडे नोंद नाही ते मराठा आहेत.
हे स्वीकारून बर आपण जे आहे ते आरक्षण टिकवा. ते कसं टिकवायचं तर कायदेशीर पद्धतीने टिकवायचं. त्याच्यासाठी कुठे जायची गरज नाही आपल्याला, घोषणा द्यायची काही गरज नाहीये. आणि ते जर टिकलं तर तुम्हाला सांगतो आपोआपच ओबीसीचं पुनर्मूल्यांकन होणार आहे, रिव्ह्यू होणार आहे रिझर्वेशनचा. आणि मग जे पात्र असतील ते येतील. आम्ही काही ओबीसी आरक्षणाच्या विरुद्ध नाहीये, बरोबर. पण त्यांना पात्रतेचा निकष तर लावायला पाहिजे की नाही. त्यांनी यावं एसीबीसी मध्ये, कोण अडवते त्यांना. पण एसीबीसी मध्ये आल्यानंतर जसंच्या तसं पॉलिटिकल रिझर्वेशन मिळत नाही. त्याच्यासाठी ज्या प्रोव्हिजन ज्या आहे 243D आणि 243T त्याच्यानुसार त्यांची वेगळी यादी बनेल. बर त्याच्यामध्ये जे खरे पॉलिटिकली बॅकवर्ड आहेत त्यांची वेगळी ट्रिपल टेस्ट लागेल आणि ती यादी स्वतंत्र राहील. एसीबीसी मध्ये पॉलिटिकल रिझर्वेशन कोणाला मिळतच नाही, ते हम्म. मराठ्यांना पण मिळणार नाही. पॉलिटिकल रिझर्वेशन वेगळं आणि शैक्षणिक आणि नोकरीचं रिझर्वेशन नोकऱ्यांमधलं वेगळं, आरक्षण वेगळं आहे, बरोबर आहे. हे दोन वेगळे केले तर झगडा संपतो. हे दोन मिक्स केले, एकच यादी दोन्हीकडे वापरतात अनकॉन्स्टिट्युशनली, म्हणून हा झगडा सुरू होतो. आणि हे कॉन्स्टिट्यूशनचा अंमल तर तुम्ही करायला पाहिजे ना, तो करत नाही. हाच तर मेन प्रॉब्लेम आहे ना आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये. आणि ओबीसीला धक्का लावायचा नाही, ओबीसीला धक्का लावायचा नाही, हे बोलून थोडीच होणार आहे. तुम्ही दुसऱ्या समाजाला चिडवण्यासाठी करताय ते. खरं खरं सांगा ना की बाबा पॉलिटिकली आम्ही त्यांना रिझर्वेशन देऊ शकतो, तर त्या मराठ्यांचा कुठे विरोध आहे त्याला. पण मग ते 243T आणि डी खाली करा ना त्याची यादी. सेम यादी नाही असू शकत ना त्याची. नाही तर विदर्भातही कुणबी लोक मेजॉरिटी तरी ते आरक्षण घेतात पॉलिटिकल रिझर्वेशन. मग असं कशाला व्हायला पाहिजे. समजा बीड जिल्ह्यामध्ये वंजारी मेजॉरिटी आहे, त्यांना कशाला पाहिजे पॉलिटिकल रिझर्वेशन. जिथं जिथं जो घटक मेजॉरिटी असेल त्याला पॉलिटिकल रिझर्वेशन द्यायची गरज नाही तुम्हाला, कारण मेजॉरिटीवर तर ते होतं ना. बरोबर. तर हे बारकावे आरक्षणामध्ये जर पाळणार नसाल तुम्ही तर असा असंतोष वाढतच जाणार ना, आणि हा हे सरकारचा फेल्युअर आहे. हो हो, हे हे संपूर्णतः सरकारचं फेल्युअर आहे. सरकार कोणत्याही पक्षाचं असो, गेल्या 75-78 वर्षामध्ये खरं तर या सगळ्या गोष्टींवरती काम झालं नाही, किंवा ह्या गोष्टी समाजामध्ये पेरल्या गेल्या नाहीत, त्याबद्दल जागृती झाली नाही. अजूनही आरक्षणाच्या बाबतीमध्ये बरेच संभ्रम आहेत. आणि हे संभ्रम कधी दूर होईल त्याचं हे मेन सांगता कारण येत काय नाही. आहे, हा हा, मेन बोला बोला कारण सर. काय आहे. इंटेलिजन्सिया ज्याला म्हणतो, प्रज्ञावंत लोक, हम्म. ते लोक खरं बोलत नाही, ते पेपर वाचून ओपिनियन देतात. बर माझं म्हणणं, तुम्ही आता इंदिरा साहनी नेमकं काय सांगते, मी दाव्याने सांगतो किती लोकांनी पूर्ण इंदिरा साहनी वाचली, फार वाचलंय, पाच बरोबर. टक्के पण लोक नसतील. बरोबर आहे. आमचा आरक्षणाचा निर्णय मी सांगतो की अर्धा भाग हे सांगतो ना अर्धा भाग हे सांगतो, तर फक्त पहिलाच भाग घेऊन चालले की मराठ्यांना बॅकवर्ड पण नाही म्हटलं, मराठ्यांना असं नाही तसं नाही असं सगळं म्हणलं. तुम्हाला हम्म. अजून गोष्ट सांगतो मी. मराठा समाजाचा जो निकाल आला त्याच्यामध्ये पहिला टप्पा असा आहे की 50% वरचं रिझर्वेशनला देता येणार नाही, कारण विशेष अपवादात्मक परिस्थिती सिद्ध झालेली नाही. याच्यावर फक्त सगळ्यांनी एकमत केलेला आहे. बर गायकवाड आयोगाचा अहवाल आणि मराठा समाजाचा बॅकवर्डनेस याच्यावर उरलेल्या 3 जजेसने कॉमेंट सुद्धा केलेली नाहीये, त्याला सपोर्ट सुद्धा केलेला नाहीये. म्हणजे मराठ्यांचा अहवाल बोगस आहे किंवा चांगला नाहीये किंवा मराठा सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड बॅकवर्ड नाहीये, नाहीये. हे मायनॉरिटी ओपिनियन आहे तिथे. पण हे सुद्धा कोणी बघत नाही. आम्ही सांगतो ते मायनॉरिटी ओपिनियन आहे. तसं अर्धा भागामध्ये सांगितलंय की ओबीसी रिझर्वेशन आता बाद झालंय, कारण नवी घटना दुरुस्ती झालेली आहे. हंसराज अहिर जे अध्यक्ष झाले सेंट्रल कमिशनचे, ते एसीबीसी कमिशनचे अध्यक्ष आहे. त्यांचा तुम्ही आदेश काढून बघा, ते ओबीसीचे कसे असतील, कारण ते 338B खाली झालेले अध्यक्ष आहेत. 338B ओबीसीला रेकग्नाइज करत नाही, एसीबीसीला रेकग्नाइज करते. बर हा किती मोठा घोळ आहे तुम्ही सांगा ना. तर हे सगळे जे विषय आहेत ना, हे सगळे विषय समोर येत नाही, किंवा पत्रकार असतील किंवा इंटेलिजन्सिया असेल त्याच्याकडे गांभीर्याने बघत नाही, खोल जाऊन बघत नाही. त्याचा हा परिणाम आहे. म्हणजे मी एवढे कलम सांगतो, कोणी ते उघडून पण पाहायला तयार नाही की हे खरंच असं आहे का. मग जेव्हा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट होते त्याच्या प्रकाशामध्ये कायदे बदलावे लागतात. मग बरोबर. 2018 नंतर जेव्हा 102वी घटना दुरुस्ती 105वी घटना दुरुस्ती झाली, तर तुमच्या राज्याच्या कायद्यामध्ये दुरुस्त्या व्हायला पाहिजे की एससीबीसी कोणाला म्हणावं आणि असलेल्या क्लास मधल्याचं काय करायचं, त्याला कलम पुन्हा रेफर केले पाहिजे की या कलमाखाली ही व्याख्या आहे. असं काहीच नाही. आता 366-26C मध्ये एसीबीसीची व्याख्या केलेली आहे, ती सगळ्यांना मानावी लागते.
तर कायद्यात बदल करायला पाहिजे, ते बदल केलेले नाही आहेत सरकारने. अशा खूप गोष्टी आहेत की ज्या सरकारचं फेल्युअर आहे आणि दादागिरी करून सरकार हे चालू ठेवतंय आणि मग असं लाखोचा समाज अंगावर येतो तर त्याला मात्र त्याची प्रतारणा करते. मग याच्याने बरं. समाजामध्ये अनरेस्ट नाही होणार तर काय होईल, शांतता कशी राहील? हा प्रॉब्लेम गंभीर प्रॉब्लेम आहे. बरं, आता ह्या सगळ्या आंदोलनाचं आणखीन पुढे काय होईल? कारण एका बाजूला रिझर्वेशन मागण्यासाठीचं आंदोलन आहे, दुसऱ्या बाजूला प्रायव्हेटायझेशनमुळे रिझर्वेशन देखील जवळजवळ संपल्यात जमा आहे. थोडंफार जे काय आहे ते शिक्षणामध्ये मिळतंय, नोकऱ्यांमध्ये असंही. नोकऱ्या म्हणजे एकतर सरकारी कंपन्या कमी राहिलेल्या आहेत, प्रायव्हेटायझेशन झालंय. दुसरीकडे ज्या सरकारी कंपन्या आहेत त्यामध्ये नोकर भरती होत नाहीये, सगळं आउटसोर्सिंग चालू आहे. त्यामुळे आरक्षण जवळपास शून्य झालेलं आहे. आता ह्या शून्यामध्ये भांडण चालू आहे की शून्य आमचा की शून्य तुमचा. परंतु हा जो अनरेस्ट आहे ते पॉलिटिकल पार्टीज जे आहेत ते जाणीवपूर्वक अनरेस्ट समाजामध्ये ठेवतायत, त्यातून राजकारण होत आहे. पक्ष कोणताही असो, आरक्षणाच्या नावावर गेल्या 70, 75, 78 वर्षामध्ये केवळ आणि केवळ राजकारणच झालेलं आहे. समाजाला त्याचा किती फायदा झालाय हे बघायला कोणी तयार नाहीये. आणि अशाच पद्धतीने आता हे मराठ्यांचं आरक्षण कुणबी म्हणून किती वेळानंतर, किती वर्षानंतर मिळेल? पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक येईल 29ची, पुन्हा त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्ष जो आहे तो याचा कशा पद्धतीने वापर करेल? जरांगे त्यावेळी आंदोलन करतील की नाही करतील? लोक त्यांच्या बाजूने राहतील की नाही राहतील? हे लोक आता अभ्यासकांच्या बाजूने जातील? हा सगळा मोठा घोळ आहे किंवा मोठा प्रश्न आहे, त्याकडे आपण नजर ठेवून असणारच आहोत. तुर्तास आपण ही चर्चा इथेच थांबूयात. सराटे सरांचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो, त्यांनी वेळ दिलात आणि अभ्यासपूर्ण काही महत्वपूर्ण माहिती आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली, माझ्यापर्यंत देखील पोहोचवली. त्याबद्दल सराटे सर तुमचं विशेष आभार. धन्यवाद.